तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना तर माहिती आहे जीएमसी पुणे ससून रुग्णालयाचा या ठिकाणी रिझल्ट जाहीर झालेला आहे. याद्या लागलेल्या आहेत. तुमचं नाव या ठिकाणी आलं असेल नसेल, पुढची प्रोसेस काय आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो. कोणत्या विद्यार्थ्याचं फिक्स सिलेक्शन होणार ते पण मी तुम्हाला सांगतो आहे. 200 पैकी विद्यार्थ्यांना मार्क किती मिळाले ते पण आपण बघूया आणि प्रमाणेच आपल्या विद्यार्थ्यांना जबरदस्त मार्क मिळाले मित्रांनो, कारण आपल्या नोट्स तशा असतात, आपलं गायडन्स तसं असतं, आपलं व्हिडिओ लेक्चर सगळंच प्रश्नपत्रिका तशा त्या दर्जाच्या असतात. जसं की आपला विद्यार्थी रियाज सय्यद कालच या ठिकाणी ही लिस्ट लागलेली आहे. कालच त्याने मेसेज पाठवला की थँक्यू सर, या ठिकाणी आपण जे गायडन्स केलं आणि या ठिकाणी माझी 21वी रँक या ठिकाणी आलेली आहे. 182 मार्क मिळालेले आहेत मित्रांनो वॉर्ड सर्वंटला. आता हे विद्यार्थ्याचं 100% सिलेक्शन तर होणारच, कारण या ठिकाणी हे वॉर्ड सर्वंट जे आहे मित्रांनो, कक्ष सेवक त्याला आपण म्हणतो. काय म्हणतो त्याला? कक्ष सेवक. हे जे पद आहे तर सगळ्यात जास्त याला जागा होत्या. किती होत्या मित्रांनो? टोटल 168 जागा होत्या. त्याचा प्रूफ जर आपण या ठिकाणी बघितलं, ही वेबसाईट आहे, ठीक आहे, ससून रुग्णालयाचं रिझल्ट चेक करण्याची ही वेबसाईट आहे, ती पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर याचे सगळ्या पदांचे या ठिकाणी रिझल्ट लागलेले आहे. त्या ठिकाणी वेगवेगळी 19 पदं होती मित्रांनो. ओके, त्याची जाहिरात जर आपण बघितली तर ही ससून रुग्णालयाची मित्रांनो जाहिरात आपण सर्वांनी या ठिकाणी भरपूर या ठिकाणी फॉर्म भरलेले होते. ठीक आहे, ही परीक्षा या ठिकाणी आपण बघू शकता पार पडलेली होती आणि टोटल जर या ठिकाणी पदं बघितली तर 19 पदं होती मित्रांनो. म्हणजे 19 पदांसाठी परीक्षा झाली होती आणि टोटल त्याच्या जागा जर आपण बघितल्या तर 354 होत्या. सगळ्यात जास्त म्हणजे या ठिकाणी वॉर्ड सर्वंट किंवा कक्ष सेवक त्याला म्हणू शकता 168 जागा होत्या. किती? 168. आणि मी जो स्क्रीनशॉट दाखवला तर तो याच पदाचा होता मित्रांनो. मग 168 पैकी त्याला जो स्क्रीनशॉट पाठवलेला आहे आपल्या एक्झामवरच्या विद्यार्थ्यांनी, तर त्याचा रँक बघूया आणि आपल्याला सुद्धा किती मार्क मिळाले, कसं चेक करायचं ते आपण बघणार आहोत. मग या वेबसाईटवरती गेल्यावर तुम्ही ज्या पण पदासाठी फॉर्म भरला होता त्या नावावर फक्त काय करायचं मित्रांनो? क्लिक करायचं. मग त्या नावावर क्लिक केलं की ऑटोमॅटिक तुम्हाला ती या ठिकाणी PDF फाईल जी आहे ती डाउनलोड होण्याची या ठिकाणी सुरुवात होते. मग ती PDF डाउनलोड झाल्यानंतर काय करा मित्रांनो? ती PDF ओपन करा. मग या पद्धतीने मित्रांनो ती PDF काय होईल मित्रांनो? ही IBPSने डिक्लेअर केलेली PDF आहे. आता आपण जे या ठिकाणी मगाशी स्क्रीनशॉटमध्ये नाव बघितलं तर ते किती नंबरला होतं मित्रांनो? 21 नंबरला. ठीक आहे, तर 21 नंबरला बघा ते नाव आपल्या जे विद्यार्थ्यांनी पाठवलेलं आहे. काय होतं नाव मित्रांनो? रियाज सय्यद आहे का तेच नाव? येस. काय मित्रांनो? रियाज या ठिकाणी कचरू सय्यद. तर हे नाव होतं आणि मार्क त्या विद्यार्थ्यांनी जसे की त्यांनी सांगितलं की 21वी रँक आहे. तर आहे का मित्रांनो 21वी रँक? येस. तर हे आहे आपले विद्यार्थी एक्झामवरचे विद्यार्थी. ओके, यांना कोण अडवू शकणार आहे? OBC मधून पण आहेत, 21वी रँक पण आहे, टोटल 168 जागा आहेत मित्रांनो. आणि यांना मार्क जर आपण बघितले तर बघा, आपण ह्या टोटल जर मार्क बघितले 4 विषयातले मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता आणि GK असे 4 विषय आहेत. तर टोटल जर आपण बघितलं तर 182 मार्क मिळालेले आहेत. ठीक आहे, 182 मार्क मिळालेले आहेत. 21वी रँक आहे, 200 पैकी 182 मार्क. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं मित्रांनो, अशीच त्यांनी काय केलेले आहे, खाली 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 डिक्रीज करत मार्क या ठिकाणी लावलेले आहेत. आता हे सगळं कक्ष सेवकची एवढी मोठी 368 पानाची यादी आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की आता माझं नाव आलं म्हणजे माझं फायनल सिलेक्शन झालं, असं नाही. ही फक्त यादी आहे मित्रांनो सगळ्याच विद्यार्थ्यांची. म्हणजे शक्यतो त्यांनी काय केलेलं आहे, या ठिकाणी जर आपण बघितलं असं खाली खाली जर आपण या ठिकाणी गेलं, लास्ट नंबर मित्रांनो या ठिकाणी जर आपण गेलं सगळ्यात 368 पानापर्यंत, तर लास्ट नंबर या ठिकाणी 90 मार्काच्या विद्यार्थ्यांचा असतो. किती? 90 पेक्षा एकही मार्क कमी असणारा विद्यार्थी या यादीमध्ये समाविष्ट नसतो, हे लक्षात ठेवा. 90च का घेतलं? कारण जाहिरातीमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला असतो मित्रांनो की कमीत कमी किती पाहिजे असतात तुम्हाला? 45% मार्क असेल तर तुम्ही उत्तीर्ण होता. ओके, मग ही 200 गुणांची परीक्षा होते मित्रांनो. मग 200 गुणांची परीक्षा होती, 45% म्हणजे किती झालं मित्रांनो? 45 गुणिले 2 म्हणजे किती झालं? 90. मग 90 पेक्षा तुम्हाला 89 असतील, 88 असतील किंवा खाली किती पण असतील तर त्यांचा यामध्ये विचार केला जात नाही. ते सरळ बाद झालेले असतात या परीक्षेतून विद्यार्थी. ठीक आहे, त्यांनी काय करायचं, तर पुढच्या परीक्षेची जोराने तयारी करायची असते. ठीक आहे, मग हे आता 90 मार्क मिळवलेले तर भरपूर विद्यार्थी, सगळ्यांचं सिलेक्शन होणार का? नाही. 200 पैकी जे पण टॉपर विद्यार्थी आहेत, आता 168 जागा त्यांना घ्यायच्या आहेत. मग 200 मार्क म्हणजे 200 पैकी जेवढे जास्तीत जास्त, जसं की आता हे वरचे जे विद्यार्थी आहेत कोणाला 180 मिळाले, एकाने पहिल्यापासून जर आपण बघितलं त्यांनी व्यवस्थित हे टाकलं, हायेस्ट जर विद्यार्थी बघितला ज्ञानेश्वर, तर यांना 196 मार्क आहेत मित्रांनो. ठीक आहे, टोटल 4 विषयामध्ये 196 मार्क आहेत. त्यानंतर मग खाली खाली कमी होत आलेले आहेत. मग हे खाली खाली जी मार्क येत असतात तर हे टॉपची 168 ते काय करतात मित्रांनो? उचलतात. ठीक आहे, टॉपची 168 ते उचलणार आणि कॅटेगरी वाईज त्यांनी सगळं व्यवस्थित करून दिलेलं आहे. तू म्हणता सर कॅटेगरीचा काय परिणाम होईल का? नाही, त्यांनी सगळं व्यवस्थित करून दिलेले आहेत मार्क. SBC पण आहे, OBC पण आहे, अनरिझर्व्ड आहे, सगळे या ठिकाणी काय केलेले आहेत, NTC पण आहे, सगळेच या ठिकाणी PGA आहे, SEBC सगळेच यांनी काय केलेलं आहे, व्यवस्थित रचना करून दिलेले आहेत. त्यामुळे सिंपल साधं बघायचं जाहिरातीमध्ये आपण कोणता फॉर्म भरलेला आहे बाबा. ठीक आहे, कक्ष सेवक. मग कक्ष सेवकला किती जागा होत्या? 168 जागा होत्या. मग 168 टॉप लेवलचे
168 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन फिक्स आहे. फक्त आता त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काय करायचं, तयार राहायचं आहे. त्याचं पण आपण पुढं बघूया. मग 168 झाल्यावर खाली समजा ह्या विद्यार्थ्यांचं दुसरीकडे कुठं सिलेक्शन झालं, ओके, जसं की आता न्यायालय भरतीमध्ये आहे किंवा त्यांना अजून वाटलं आता मला ससून रुग्णालयाचं नको, दुसरं कोणतं तरी पद पाहिजे, मग त्यांनी काही कारणामुळे जर हे पद नाकारलं तर पुढं मग वेटिंग लिस्ट लागेल आणि मग 168च्या खालची पण टॉप विद्यार्थी ते वेटिंग लिस्टमध्ये घेतील. ठीक आहे, त्यामुळे खालच्या विद्यार्थ्यांनी पण होप्स लगेच सोडून द्यायचे नाहीत. फक्त या ठिकाणी काय करायचं, आपण तयार राहायचं आहे. मग आता वेबसाईटवरती पुढची प्रोसेस जी असणार आहे ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तुम्हाला नोटिफिकेशन येईल ह्याच वेबसाईटवरती. ठीक आहे, मग त्यासाठी तुम्हाला बेशल तिथं सांगतील पण हे डॉक्युमेंट तयार ठेवा, परंतु तुर्तास तरी तुम्ही ही डॉक्युमेंट या ठिकाणी काय करायची, तयारी ठेवायची आहेत मित्रांनो. जसं की या ठिकाणी तुम्हाला जे दिलेले आहेत, ओके, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला काय होईल, आतापासूनच या ठिकाणी तुम्ही तयारीत राहाल, ऐन टायमाला गोंधळ होणार नाही. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. जाहिरातीमध्ये पण याची यादी तुम्हाला दिलेली आहे. टोटल 16 या ठिकाणी पद आहेत, 16 डॉक्युमेंट लागतात, परंतु सगळ्या डॉक्युमेंटची तुम्हाला काही गरज नाही. खेळाडू असेल तरच लागणार आहे, अनाथ असेल तरच लागणार आहे, नसेल तर त्याची काही गरज नाही. तर ही डॉक्युमेंट काय करा, तुम्ही तयार ठेवा. की पुढची जी पण काय अपडेट येईल ह्या वेबसाईटवरती येईल. ही वेबसाईट मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकतो, डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकतोय. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तिथं पण तुम्हाला सगळे अपडेट या ठिकाणी भेटत राहतील. आणि तर माहिती आपलं कंटेंट किती दर्जेदार आहे. आत्ताच आपण बघू शकता ससूनच्या सुद्धा या ठिकाणी भरतीमध्ये 180 मिळवणं म्हणजे नॉट अ जोक. ठीक आहे, त्यामुळे 180 या पद्धतीने, आणि न्यायालय भरतीचं तर रिझल्ट मी तुम्हाला दाखवलेलंच आहेत पाठीमागच्या वर्षीचं. त्यामुळे आत्ताच्या अपकमिंग भरतीसाठी सुद्धा तुम्हाला वाटतं क्वालिटी कंटेंट माझ्याकडे पाहिजे आहे तर 240मध्ये सगळंच तुम्हाला भेटतोय. व्हिडिओ लेक्चर, नोट्स, 200 प्रश्नपत्रिका, हे सगळं तुम्हाला भेटतंय. आणि तुम्हाला वाटतं की नको, माझ्याकडे ऑलरेडी आहे कंटेंट वाचण्यासाठी, मला फक्त प्रश्नपत्रिका पाहिजेत, तर आपण फक्त प्रश्नपत्रिका 100 रुपयामध्ये 200 प्रश्नपत्रिका देतो आहे. त्यामुळे जर कंटेंट असेल तर फक्त प्रश्नपत्रिका घेऊ शकता, आणि नसेल तुमच्याकडे काही क्वालिटी कंटेंट वाचण्यासाठी तर सगळीच बॅच 240मध्ये घेऊ शकता. कसं घ्यायचं आहे मित्रांनो, तर यासाठी संपूर्ण बॅच पाहिजे असेल तर 240 काय करायचं, 724893900176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तुम्हाला संपूर्ण बॅच भेटून जाईल. आणि फक्त प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर फक्त 100 रुपये काय करू शकता, या नंबरला पेमेंट करून त्या स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तुम्हाला हे सगळं कंटेंट भेटून जाईल. अजून काही विचारायचं असेल त्या नंबरला बिंदास काय करू शकता, कॉल करू शकता. फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती डबल विचारू नका, जेणेकरून तुमचा पण आणि माझा पण वेळ वाचेल. व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल एक लाईक नक्की करा. नवीन असेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.